नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, काल लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसची आणि राहुल गांधीची एक एक पिसं काढली. तुम्ही पाहिली असेल, एकदम इंटरेस्टिंग. प्रत्येक मुद्द्यावरती त्यांनी व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे पंतप्रधानांनी. असो, आपल्या व्हिडिओचा आजचा जो विषय आहे तो हा की आताची जी काँग्रेसची परिस्थिती आहे, 99 जागा मिळाल्यानंतर त्यांना असं वाटत होतं कुठेतरी की नितीश कुमार आणि चंद्रबाबू आपल्याबरोबर येतील, आपण त्यांना फोडू आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील आणि काँग्रेसचं राज्य येईल. पण मित्रांनो, तसं काही झालं नाही. जे अपेक्षित होतं तेच झालं. पंतप्रधान मोदीच झाले तिसऱ्यांदा. पण जेव्हा विश्वासदर्शक जो ठराव लोकसभेमध्ये आला तेव्हासुद्धा काँग्रेसमध्ये एवढी हिंमत झाली नाही की त्यांनी ज्याला आपण म्हणतो की मतविभागणी ती मागायची हिंमतसुद्धा त्यांची झाली नाही. कारण त्यांना माहिती होतं, असं म्हणतात की जवळजवळ विविध पक्षातले 30 खासदार असे होते जे काँग्रेसच्या विरोधात जाऊन मतदान करणार होते. अशी आतली बातमी आहे किंवा सूत्रांची बातमी आहे. खरं खोटं काय आपण इथे करू शकत नाही, पण अशी कुठेतरी कुणकुण काँग्रेसला लागलेली. त्यामुळे काँग्रेसनी मतविभागणी मागितली नाही आणि एका मोठ्या फजितीपासून काँग्रेसने स्वतःला वाचवलं असं म्हणायला पाहिजे. आता मित्रांनो, हे जे काल भाषण झालं पंतप्रधानांचं, त्याच्यातला एक मुद्दा मात्र मला आपल्याला आवर्जून सांगायचा आहे आणि तो असा की पंतप्रधानांनी दाखवून दिलं की काँग्रेसशी युती केल्यामुळे जे विविध पक्ष आहेत, विशेषतः समाजवादी पक्षासारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांचं कसं नुकसान झालेलं आहे किंवा त्यांचा फायदा उठवून काँग्रेसने आपल्या जागा कशा वाढवून घेतलेल्या आहेत. आणि ह्या ज्या युत्या काँग्रेसने केलेल्या आहेत किंवा ठिकठिकाणी जी युती केलेली आहे ती ह्या पक्षांना भविष्यात कशी महाग पडू शकते. आणि हे ऐकायला सगळे विरोधी पक्षाचे अगदी अखिलेश यादवपासून सगळे लोक एकतर तिथे उपस्थित होते किंवा त्यांनी ती चर्चा टेलिव्हिजनवरती पाहिली असेल. आता मित्रांनो, राहुल गांधींच्या पंतप्रधान होण्याच्या वाटेमध्ये माझ्या मते 5 माणसं अशी आहेत जी अतिशय स्ट्रॉंग आहेत, जी राहुल गांधींना कधीच पंतप्रधान होऊन देणार नाहीत. त्याच्यातलं सगळ्यात मोठं आणि पहिलं नाव आहे ज्यांनी दैदिप्यमान म्हणावं असं यश मिळवलेलं आहे. म्हणजे जागा कमी आहेत, काहीतरी 37 वगैरे आहेत, पण अखिलेश यादव यांनी कमाल करून टाकलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि एक चमत्कार केलेला आहे आणि ते इतक्या जागा घेऊन आलेले आहेत. हा पहिला अडसर आहे. ते कधीच राहुल गांधींना पंतप्रधान करायला मान्यता देणार नाही. उलट ते आपलं नाव पुढे करण्याची शक्यता जास्त आहे. याचं कारण असं, एक घटना अशी घडली मित्रांनो, त्याची वाच्यता फार कमी झाली की आता जी उपाध्यक्षपदाची जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये, त्या संदर्भामध्ये काही दिवसापूर्वी ममता बॅनर्जी यांनी राजनाथ सिंग यांना एक फोन केला आणि त्यांनी सांगितलं की जे समाजवादी पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत अयोध्येमधनं, त्यांचं नाव त्यांनी पुढे केलं. म्हणजे कुठेतरी अखिलेश यादव आणि ममता दीदी यांच्यामध्ये कुठेतरी संभाषण झालं पाहिजे. कुठेतरी असं ठरलं असेल की हे नाव आपण मोदींच्या समोर न्यायचं आणि मग त्याकरता ममता दीदी ज्या मुख्यमंत्री आहेत बंगालच्या, त्यांनी फोन केला राजनाथ सिंग यांना. म्हणजे तुम्ही बघा की आत्ताच कसं काँग्रेसला घेरण्याचं काम चालू आहे. काँग्रेसने आपला उमेदवार म्हणजे जेव्हा त्यांनी अध्यक्षपदाकरता के सुरेश यांना जेव्हा पुढे केलं तेव्हा त्यांनी कोणाला विचारलं नाही. पण तेव्हाच ह्या पक्षानं लक्षात आलं की काँग्रेस आपल्याला भीक घालत नाही आहे, म्हणून ममता दीदी आणि अखिलेशनी हा डाव रचला आणि हे नाव आता अवधेश सिंग किंवा असं काहीतरी नाव आहे त्या अयोध्येचे जे खासदार आहेत त्यांचं नाव पुढे केलेलं आहे. ज्यांना हल्ली पहिल्या रांगेत घेऊन अखिलेश बसलेले असतात
आणि त्यांच्यावरती फार त्यांचा प्रेम उतू होत आहे सध्या, असो. तर सांगायचा मुद्दा असा की सगळ्यात मोठा आणि पहिला अडसर राहुल गांधींच्या पंतप्रधान होण्यामध्ये अखिलेश यादव असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे ममता दीदी आणि राहुल यांच्यामध्ये कधीच सख्य नव्हतं आणि याच्या पुढे असण्याची शक्यता फार कमी आहे. त्याच्यामुळे ममता दीदींनी काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये 2 सीट ऑफर केलेल्या लोकसभेच्या, आणि हे वितुष्ट एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ममता दीदी राहुल गांधींच्या नावाला बिलकुल मान्यता देणार नाही. दुसरा माणूस म्हणजे दुसरी व्यक्ती पंतप्रधानांच्या आड येणारे राहुल गांधीच्या. तिसरी व्यक्ती DMKचे सर्वेसर्वा MK स्टालिन. असं म्हणतात मित्रांनो की MK स्टालिन यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये फारसा इंटरेस्ट नाही आहे. त्यांचे खासदार भरपूर आहेत पण त्यांना फारसा इंटरेस्ट नाही आहे. त्यांना इंटरेस्ट असा आहे की त्यांचा जो मुलगा आहे त्याला एस्टॅब्लिश करायचा आहे. आणि असं करत असताना असं म्हटलं जातं दिल्लीच्या वर्तुळामध्ये, राजकीय वर्तुळामध्ये, की भविष्यामध्ये ते NDAमध्ये येऊ शकतात, कारण त्यांना शांतता हवी आहे. एक जसं बिजू पटनाईकांचं एक धोरण होतं की ते मोदींशी अगदी सख्य राखून होते आणि त्यांनी त्यांचा गड जो होता ओडिसा तो राखलेला, ते कुठलीही कॉन्ट्रोवर्सी करत नव्हते. तीच भूमिका MK स्टालिन घेण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ते राहुल गांधींना पंतप्रधान होण्याकरता मदत करण्याची शक्यता आता तरी शून्य आहे. त्याच्यानंतर चौथं नाव आहे ते शरद पवार यांचं. शरद पवारांची सिनियरिटीज एवढी मोठी आहे की उद्या समजा जर असं ठरलंच की पंतप्रधान विरोधी पक्षातनं कोणी होणार आहे तर शरद पवारांच्या नावावरती एकमत होऊ शकतं, कारण त्यांचा राजकीय अनुभव, त्यांची सिनियरिटी ही पाहता, आणि मोदींसारखी जी मंडळी आहे जी डिसाइडिंग फॅक्टर आहेत समजलं जातं, अशी व्यक्तीसुद्धा जर वेळ आली तर शरद पवारांच्या पाठीशी उभी राहतील आणि त्यांना पंतप्रधान करायला होण्यास मदत करतील, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये राहुल गांधींकरता ते करणार नाहीत. त्याच्यामुळे शरद पवार हे जे चौथं नाव आहे त्यांच्यासमोर सुद्धा राहुल गांधी टिकायची जराही शक्यता नाही. आणि आता शेवटचं नाव म्हणजे केजरीवाल. भले केजरीवाल आज जेलमध्ये असतील पण हे विसरू नका त्यांच्याकडे 2 राज्य आहेत महत्त्वाची, दिल्ली आणि पंजाब, आणि त्यांची जी युती होती काँग्रेसबरोबर तिचे 3-13 वाजलेले आहेत ऑलरेडी. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये जर पुढे वेळ आली तर आता तरी असं दिसतंय की काँग्रेस आणि आप आता दिल्लीमध्ये एकमेकाच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. पंजाबमध्ये तर ते होतेच पूर्वीपासनं. त्याच्यामुळे केजरीवालसुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये एक वेळ ममता बॅनर्जी किंवा अखिलेश करता ते मान्य होतील पंतप्रधान पदाकरता, पण ते कुठल्याही परिस्थितीमध्ये राहुल गांधींना पाठिंबा देणार नाहीत पंतप्रधान पदाकरता. त्याच्यामुळे मित्रांनो हे जे 5 जी महत्त्वाची मंडळी आहेत जी पंतप्रधान पदाकरता रेसमध्ये येऊ शकतात किंवा राहुल गांधींना मदत करू शकतात पंतप्रधान होण्याकरता, त्या 5 मंडळींविषयी आपण आता चर्चा केलेली आहे. तर त्याच्यामुळे राहुल गांधी यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग अतिशय खडतर आहे. ह्या 18व्या लोकसभेच्या एकंदरीत अंकगणित पाहिलं तर ते भयंकर कठीण आहे. एकतर हे सरकार पडणं मोदींचं कठीण आहे, पण ते पडलंच. समजा काही लोक निघाली त्याच्यातनं, काही साथीदार निघाले, तरी राहुल गांधी पंतप्रधान होतील अशी सुतराम शक्यता नाही आहे. हाच या व्हिडिओचा आजचा विषय आहे मित्रांनो. मला वाटते की आपण चांगली सविस्तर चर्चा केलेली आहे आणि तुम्ही माझ्याशी सहमत असाल. तुम्हाला जर ह्याविषयी काही तुमचं मत असेल तर मला कॉमेंट्समधनं जरूर सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.